Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic how glass is made from 6th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. The topic name is 2.6 how glass is made. म्हणजे ग्लास म्हणजे काच कशी तयार केली जाते. बघूया आता आपण. Glass is one of the most beautiful substances that we see around us. आपण आपल्या सभोवती पाहत असलेल्या सर्वात सुंदर वस्तूपैकी काच ही एक वस्तू आहे. Just take a look around yourself and see how many things you can find that are made of glass. तुमच्या सभोवती एक नजर टाकून पहा. तुम्हाला काचेच्या केलेल्या कितीतरी वस्तू आढळतील. फॉर एक्झाम्पल बघा कशा लाईट बल्ब्स, बॉटल, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पॅन्स, कोणकोणत्या लाईटचे बल्ब्स असतील, बाटल्या असतील, बरण्या असतील, ग्लास असतील. त्याच्यानंतर बघा रीडिंग ग्लासेस म्हणजे चष्मे असतील. त्याच्यानंतर मार्बल्स म्हणजे गोट्या असतील, खेळाच्या गोट्या मुलं खेळतात त्या मार्बल्स खेळत असतील, किंवा विंडो पॅन्स म्हणजे खिडकीची तावदाने असतील. टू नेम जस्ट अ फ्यू. या वस्तू केवळ नावादाखल इथे दिलेल्या आहेत. Where does this glass come from? ही काच येते कुठून? तर आपण बघूया. बघा हाऊ ग्लास इज मेड. आपल्याला बघायचं होता की ग्लास म्हणजे काच कशी तयार केली जाते. हाऊ ग्लास इज मेड म्हणजे काच कशी तयार केली जाते. द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल. बघा दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू तयार करण्याकरता वापरली जाणारी काच हे मानवनिर्मित साहित्य आहे. म्हणजे मॅनमेड आहे म्हणजे मानवनिर्मित मटेरियल म्हणजे साधन आहे, साहित्य आहे. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम? ती कशापासून तयार केली जाते याचा अंदाज तुम्ही करू शकता का? इट मे सीम अनबिलिव्हेबल. तुम्हाला अविश्वसनीय वाटेल, बट दिस क्लिअर. परंतु ही स्वच्छ ही काय, परंतु ही स्वच्छ आहे. ही क्लिअर म्हणजे स्वच्छ, क्लिअर, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, आणि अँड स्मूथ लुकिंग मटेरियल म्हणजेच गुळगुळीत वस्तू जी आहे प्रत्यक्षात पारदर्शक आहे. इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड म्हणजे वाळू, रेती. ते दाखवले बघा याची पिक्चरमध्ये दाखवलेले आहे, वाळू, रेती. म्हणजे बघा ही तुम्हाला अविश्वसनीय वाटेल, परंतु ही स्वच्छ, पारदर्शक व गुळगुळीत वस्तू प्रत्यक्षात वाळूपासून तयार केलेली असते. ती बघा वाळू दाखवलेली आहे. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. स्वच्छ शुभ्र वाळू आणि सोडा व चुना यासारखी रसायने यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन काच तयार केली जाते. द मिक्सचर इज heated in the furnace till it turns into hot liquid glass. त्या मिश्रणाचे उष्ण द्रवरूपात किंवा द्रवरूप काचेत रूपांतर होईपर्यंत ते एका फर्नास मीन्स लाईक भट्टीत तापवले जाते. When it cools down, it becomes stiff and hard. जेव्हा ते थंड होते तेव्हा ते घट्ट आणि कठीण होते. ते becomes stiff म्हणजे घट्ट आणि हार्ड म्हणजे कठीण होते. नेक्स्ट बघा आपण पुढचा क्वेश्चन आहे. बघा हाऊ ग्लास इज शेप म्हणजेच काचेला शेप म्हणजे आकार कसा दिला जातो. आता आपण बघूया काचेला आकार कसा दिला जातो. तर वन्स ग्लास हॅज बिकम अ कोल्ड, एकदा का ती काच थंड झाली, स्टीफ अँड हार्ड म्हणजे थंड झाली, घट्ट झाली किंवा कठीण झाली, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट.
की तिला आकार देणे नॉट पॉसिबल आहे, म्हणजे शक्य होत नाही. ग्लास इज ब्रिटल, म्हणजे बघा काच ही ब्रिटल, ब्रिटल म्हणजे ठिसूळ असते. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली, म्हणजेच ती सहजपणे ब्रेक होऊ शकते, फुटू शकते. इट हॅज टू बी शेप इन टू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट, म्हणजे ती उष्ण किंवा मऊ असतानाच तिला निरनिराळ्या वस्तूंचा वेगवेगळ्या वस्तूंचा आकार दिला जाऊ शकतो. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड, अतिशय उष्ण काच ही खूपशी द्रवरूप असते. यू कॅन पोअर इट, तुम्ही ती पोअर करू शकता म्हणजे ओतू शकता. इट मोल्ड इट, म्हणजे ती मुशीत घालून आकार देऊ शकता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आकार देऊ शकता. मोल्ड म्हणजे आकार देणे. रोल इट, म्हणजेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊ शकता, गुंडाळू शकता. रोल करणे म्हणजे गुंडाळू शकता. प्रेस इट, किंवा तिच्यावरती दाब देऊ शकता. ऑर इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स, किंवा निरनिराळे आकार देण्याकरता हवेने फुगवू ही शकता. अशा प्रकारे पुढे बघू आपण. हॉट लिक्विड ग्लास इज poured into mold and hardened to make articles of various shapes and sizes. उष्ण द्रवरूप काच साच्यात ओतली जाते आणि विविध आकाराच्या आणि मापाच्या वस्तू तयार करण्याकरता कडक किंवा कठीण केली जात असते. इट कॅन ऑल्सो बी रोल आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास, म्हणजे काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी ती काच लाटली सुद्धा जाऊ शकते. इन अनदर प्रोसेस molten glass is floated on the bed of molten metal to make very flat glass sheet of even thickness. दुसऱ्या एका प्रक्रियेत वितळलेली काच वितळलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्याकरता पसरवले जातात. कप्स ऑफ हॉट liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. उष्ण द्रवरूप काचेच्या गोळ्यात हवा फुगून तिच्यापासून बाटल्या, बल्ब, ग्लास आणि इतर वस्तू तयार करता येऊ शकतात. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इंटू व्हेरी थिन फायबर्स और ग्लास वूल. द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागे काढले जातात. नाउ नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. तर सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लासेस. सम प्रॉपर्टीज म्हणजे काय बघा, काचेचे काही प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म बघूया आपण, म्हणजे कसे असतात, काच कसे असते. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. काचेचे अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. इट इज ट्रान्सपरंट, सगळ्यांनाच माहित आहे की ती ट्रान्सपरंट आहे, म्हणजे पारदर्शक असते. आपल्याला एका बाजूने पाहिलं तर दुसऱ्या बाजूचं त्या काचेच्या पलीकडचं आपल्याला दिसतं, म्हणजे ट्रान्सपरंट आहे. यू कॅन सी थ्रू इट, म्हणजे तुम्ही तिच्यामधून आरपार पाहू शकता. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड, ती मजबूत व कठीण असते. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट, तुम्ही तिच्यावर भरपूर लोड ठेवू शकता, म्हणजे वजन ठेवू शकतात. इट इज इम्परेबल, मीन्स ती इम्परेबल म्हणजे द्रवरोधक असते. इट डज नॉट अलो वॉटर और अदर लिक्विड टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेन इटसेल्फ, म्हणजे ती पाणी किंवा इतर द्रव पदार्थ तिच्यामधून आरपार जाऊ किंवा झिरपू देत नाही आणि ती ओलसर सुद्धा राहत नाही किंवा तिच्यावर ती डागही, स्टेन म्हणजे बघा स्टेन इटसेल्फ म्हणजे स्टेन म्हणजे तिच्यावरती डागही राहत नाही. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सबस्टन्स स्टोअर इन ग्लास कंटेनर्स. काचेच्या भांड्यात ठेवलेल्या म्हणजे साठवलेल्या अन्न, पाणी आणि इतर पदार्थावर काचेचा कोणताही परिणाम होत नाही. इन अदर वर्ड्स इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम, म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती त्या पदार्थांना वास किंवा चव संक्रमित करीत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश इझिली. सामान्य काचेचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि ती सहजपणे धुतली जाऊ शकते. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इम्पॉर्टंट इज
द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. शेवटची परंतु कमी महत्वाची लेस इम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्व नसलेली बाब म्हणजे ती फार सुंदर दिसते बा. इट लुक्स ब्युटिफुल म्हणजे ती खूप सुंदर दिसते, काच असते ते. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स. इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करण्याकरता तिचा उपयोग केला जातो, यात काही नवलच नाही. नेक्स्ट बघू आपण कलर ग्लास. बा कलर ग्लास इथे बघा वेगवेगळ्या कलरचे इथे तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे ग्लास दिसतील, काचा दिसतील. हे कसे तयार केले जातात ते बघूया आपण, म्हणजेच रंगीत काचा कशा तयार केल्या जातात. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय युजिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. सर्वसाधारण म्हणजे सामान्य काच ही रंगहीन असते, परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची रसायने मिसळून रंगीत व पारदर्शक काचेची निर्मिती करणे शक्य असते. ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स, ब्ल्यू, व्हायोलेट, टर्कीज, रुबी रेड्स और पिंक, आंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, एम्थिस्टी, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. निळा, गडद, जांभळा, हिरवट, निळा, माणिकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर तपकिरी, नारंगी, केशरी रंग किंवा गडद पिवळा, नीलमण्यासारखा जांभळट रंग, गडद हिरवा किंवा अगदी काळा किंवा पांढरा सुद्धा असे अनेक सुंदर रंग काचेला दिले जाऊ शकतात. आपण पुढचा बघूया बघा पॉइंट कोणता आहे तर स्टेन ग्लास. बघा आपण स्टेन ग्लास इथे दाखवल्या पद्धतीने बघा याच्यामध्ये दाखवलेलं आहे नक्षीदार रंगीत काच कशा पद्धतीने बनवली जाऊ शकते. कलर ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स स्पेशली इन विंडो पॅन्स. रंगीत काचेचा उपयोग सुंदर चित्रे खास करून खिडक्यांची तावदाने तयार करण्याकरता केला जातो. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन ग्लास विंडो. अशांनाच अशा खिडक्यांना नक्षीदार रंगीत खिडक्या असे म्हणतात. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. त्या प्रामुख्याने चर्चमध्ये दिसतात. कलर ग्लास कॅन ऑल्सो बी यूज टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर्स और डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. रंगीत काच सुंदर शिल्पकाम किंवा शोभादायक वस्तू तयार करण्याकरता वापरतात. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेसेस. काचेवर खास रसायने आणि प्रक्रिया वापरून रंगवणे सुद्धा शक्य असते. आपण बघा पुढचा पॉइंट कोणता आहे बघा तर ग्लास कॅन बी रिसायकल. इट इज मोर इम्पॉर्टंट पॉइंट. बघा की काच पुन्हा उपयोगात आणण्याकरता तिच्यावर प्रक्रिया करता येऊ शकते, पुन्हा आपण त्याला रिसायकल करू शकतो. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. मीन्स काचेच्या दुसरे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे की 100% पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते. ती काच आहे ती जी वापरलेली युजेबल आहे, यूज केलेली आहे. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर्स ऑफ टाइम्स. म्हणजे जुनी काच किती वेळा नवीन काच तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर is much cheaper than making new glass from new materials. पुन्हा उपयोगात आणलेली अशा प्रकारची काच कच्च्या मालापासून तयार केलेल्या नवीन काचेपेक्षा अधिक स्वस्त असते. चीपेस्ट म्हणजे स्वस्त असते. It requires much less heat and a lot of energy is saved. तिला खूप कमी उष्णता लागते, त्यामुळे खूपशी ऊर्जा वाचवली जाते. If you recycle even a single glass bottle, you save enough energy to power a color TV for about 20 minutes. तुम्ही एकच एक काचेच्या बाटलीवर पुन्हा वापरण्याकरता प्रक्रिया केली तर तुम्ही रंगीत टीव्ही सुमारे 20 मिनिटे वापरता येईल एवढी ऊर्जा वाचवता. So the next time you throw away a glass bottle, think. म्हणून पुढील काळात काचेची बाटली फेकून देताना तुम्ही विचार करा. ग्लास इज व्हॅल्युएबल.
म्हणजेच काच ही कशी आहे तर व्हॅल्युएबल आहे, मौल्यवान आहे. नाव नेक्स्ट बघू आता पाहिजे पॉइंटर्स बघूया आपण कसे दिलेले आहेत पॉइंटर्स. क्वेश्चन अँड आन्सर मधले पॉइंटर्स आहे हे बघा. फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम. बघा एक लिस्ट बघा तुम्हाला पॅसेजमधून शोधायचे आहेत आणि ते कॉपी करायचं आहे. जसं कोणतं आहे बघा, पहिला आहे एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लासच्या पासून रोजच्या वापरायच्या वस्तू कोणकोणत्या बनवू शकतो बघा. कोणकोणत्या आहेत, लाईट बल्ब्स आहे, बॉटल्स आहेत, जार्स आहेत, ग्लासेस आहेत, रीडिंग ग्लासेस आहेत, मार्बल्स आहेत आणि विंडो पॅन्स आहेत. सेकंड क्वेश्चन, व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. हॉट लिक्विड ग्लास पासून तुम्ही काय काय करू शकता. व्हॉट यू कॅन डू म्हणजे तुम्ही काय बनवू शकता विथ हॉट लिक्विड ग्लास पासून आपण काय काय बनवू शकतो बघा. वी कॅन पोअर इट, मोल्ड इट, प्रेस इट और ब्लो इट टू गिव्ह इट अ व्हरायटी ऑफ शेप्स. थर्ड, नेम ऑफ कलर्स. आता इथे कोणकोणते कलर्स दिले बघा. कोणतं दिलाय, ब्ल्यू दिलाय, व्हायोलेट दिलाय, टर्किश बा दिलाय, देन रब्बी रेड दिलाय, देन पिंक दिलाय, अंबर दिलाय, तर ऑरेंज आहे, डीप येलो आहे, देन पर्पल आहे, MST आहे, डार्क ग्रीन आहे, ब्लॅक अँड व्हाईट एवढे कलर त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढचा बघूया क्वेश्चन काय आहे बघा. सेकंड क्वेश्चन, गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. फर्स्ट आहे बघा आन्सर. पहिला शब्द आहे मोल्टन. मोल्टन मीन्स मेड लिक्विड बाय व्हेरी ग्रेट हीट. सेकंड आहे ट्रान्सपरंट मीन्स दॅट यू कॅन सी थ्रू इट. थर्ड आहे impermeable means like that does not allow any liquid to pass through it. Fourth आहे impart means give a certain quality to something. Fifth आहे बघा recyclable means that can be processed for using again. Now next question is third question, write short note on the following. फर्स्ट आहे हाऊ ग्लास इज मेड. ग्लास कशी तयार केली जाते बघा. कशी केली जाते, ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सॅन्ड, सोडा अँड लाईम. द मिक्सचर इज हीटेड in a furnace till it turns into hot liquid glass. It becomes the stiff and hard glass when it cool down. Now second question, how glass is shaped. शेप कसा दिला जातो ग्लासला, तर हॉट लिक्विड ग्लास इज पोअर इन टू द मोल्ड्स अँड hardened to give it various shapes and sizes. It can be rolled out to make fast sheets of glass. Molten glass can be floated on the bed of the molten metal to make very flat glass sheet of even thickness. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs and other objects. Very thin fibers or glass wool also can be drawn out to liquid glass. Now this is the second question. Now third, some properties of glasses or glass. Glass is transparent. It is strong and hard. It can bear a lot of load on it. It does not allow water or any other liquids to pass through it. It doesn't get soggy or stain itself. It does not affect the food, water or other substance stored in glass containers. It has smooth surface and it can be washed easily. It is beautiful to look at and it can be recycled. Now question number 4, find out how paper and plastic are recycled. पेपर किंवा प्लॅस्टिक रिसायकल कसं केलं जातं हे तुम्ही शोधून काढू शकता. बघा तुम्ही इंटरनेटचा मदत करून ते शोधून काढू शकता. तिथे ते काढून लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये प्रिपेअर अ पोस्टर इच टू अर्ज पीपल टू. अशा प्रकारचे तुम्हाला तयार करायचे आहेत बा. पोस्टर कसे तयार करायचं. ए आहे यूज ग्लास केअरफुली म्हणजेच हँडल ग्लास विथ केअर. रिसायकल ग्लास. बी या पद्धतीने तयार करायचे आहेत पोस्टर्स. आता पुढचा बघूया आपण, लर्निंग अबाउट
लँग्वेज व्हर्ब बा याच्यावरती आपला स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे आपण, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता, चॅनलच्या लिस्टमधून बघू शकता. ते व्हर्बवरती स्पेशल आपण व्हिडिओ बघितलेला सुद्धा आहे किंवा तयार केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता व्हर्ब म्हणजे काय तर क्रियापद. आता इथे बघूया काय आहे. राईट व्हॉट द फॉलोइंग डू. मंकीज, टर्टल्स, लायन्स, पीपल, कॅट्स, गर्ल्स अँड बॉयज. You may have used words like jump, walk, swim, hunt, roar, purr, play, etc. to complete the above sentences. आपण बाहेर पुढचे वरची वाक्य कंप्लीट करण्यासाठी हे शब्द वापरू शकतो. कसे वापरू शकतो बघा. म्हणजे बघा मंकीज जम्प म्हणजे मंकी जम्प असं आहे, किंवा बा कॅट्स पर आहे, या पद्धतीचे वापरू शकतो. पण बा ऑल दिस वर्ड्स शो ॲक्शन. हे सर्व शब्द काय दाखवतात तर ॲक्शन दाखवतात, कृती दाखवतात, म्हणजे वर्ब आहेत. सच वर्ड्स आर नोन ॲज वर्ब. म्हणजे अशा शब्दांना वर्ब्स असं म्हणतात जे ॲक्शन वर्ड्स असतात, क्रियापद असतात. जे पहा अ वर्ब इज अ वर्ड. वर्ब असा शब्द आहे की ऑर ग्रुप शब्दसमूह आहे की ऑफ वर्ड्स दॅट शोज ॲक्शन. वर्ब असा शब्द आहे किंवा शब्दसमूह आहे की जो ॲक्शन दाखवतो, कृती दाखवतो. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल कसं आहे, पोअर असेल, मोल्ड्स असेल, रोल आहे, प्रेस आहे और ब्लो आहे, अशा प्रकारचे आहेत. आता इथे आपल्याला कंप्लीट करायचे आहे. कॅन यू थिंक और सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफन. तुम्हाला पुढील प्रकारचे दिलेले आहेत जे आपण व्हेरी ऑफन म्हणजे सतत वापरतो, ते आहेत वर्ब दिले आहेत, ते कंप्लीट करायचे. जसं CO आपल्याला कंप्लीट कसं होईल वाक्य बा वर्ब कसं कंप्लीट होईल बा कसं कंप्लीट होईल. COME. नंतर कसं होईल बा जीचं GO. त्याच्यानंतर बा गिव GIV. त्याच्यानंतर बा टेक TAKE. त्याच्यानंतर बा MAKE मेक. त्याच्यानंतर बघा BRचं ब्रिंग. Cचं बा कसं आहे CAN कॅन. GOचं बघा कसं होईल तर JOIN. REचं कसं होईल बघा READ. आणि WRIचं कसं होईल राईट. जसं आता बघा आपण मगाशी बोललो तर ही वरची वाक्य कशी कंप्लीट करता येतील बघा. मंकी जम्प, टर्टल स्विम, लायन्स रोअर, पीपल वॉक, कॅट्स पर, गर्ल्स अँड बॉईज प्ले. ह्या पद्धतीने आपल्याला कंप्लीट करता येतील आणि हे शब्द सुद्धा कंप्लीट करता येतील. पुढे बघायला बघा काय दिलं आहे. सम वर्ब्स टेल्स or some words tell us what is happening or has happened or will happen etc. काही वर्ब असे सांगतात काय घडणार आहे, कधी किंवा काय घडणार आहे, काय घडलेलं आहे या बाबतीत सांगते. इवन वेन देअर इज नो वन टू डू इट. फॉर एक्झाम्पल इट रेन, इट बिकम डार्क. सम वर्ब्स डिस्क्राईब अ स्टेट. काही डिस्क्राईब करतात काही स्टेट. फॉर एक्झाम्पल she was tired, he is happy, the rabbit has red eyes. अशा प्रकारे a sentence usually contains one or more verbs. A sentence with a verb express a complete thought or idea. वर्ब हे वाक्य पूर्ण करत असतात किंवा आयडिया कल्पना पूर्ण करत असतात. देन थॉट्स पूर्ण करत असतात म्हणजे विचार. नाउ ट्राय टू मेक कम्प्लीट सेंटेन्सेस इन इंग्लिश or in your mother tongue. What do you find? Read any paragraph from the passage. मधून तुम्ही वाचू शकता. Can you find any sentence without a verb? तुम्ही पाहू शकता का एखादं वाक्य तुम्ही विदाउट वर्ब पाहू शकता किंवा बघू शकता का तर नाही. तुम्ही वर्ब शिवाय वाक्य कंप्लीट होतच नाही.